या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला इकडून या रॉंग साईड येणाऱ्या ज्या दोन बाईक्स दिसतील, तर आता ह्या पुढे गेल्यानंतर यांना काय मिळणार आहे माहिती आहे का? तर यांचं पोलीस न पकडता सुद्धा यांचं थेट आता चलन फाटणार आहे. आणि ते चलन का फाटणार आहे तर त्याच्या मागे माझ्या पाठीमागे इथे पुणे पोलिसांनी जो हे AI म्हणजे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, या सिस्टीम्स इन्स्टॉल केल्या जातात गाड्यांवरती. या सिस्टीम्स इतक्या इंटरेस्टिंगली काम करणार आहेत की ह्युमन पोलिसिंग येणाऱ्या काळामध्ये आणखी रिड्यूस होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर बॉस, तुम्ही कुठूनही जा, तो रस्ता, तिथले नियम, तो वन वे आहे की नाही, तो कोणत्या साईडने आहे, तुम्ही अगदी याच्या रेडियसमध्ये आला तर तिथे तुम्ही सीट बेल्ट लावला आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तो ट्रॅक करतो. आणि हा जो ज्याला आपण असं म्हणू की हा AI बॉट आहे, हा 360 डिग्री कॅमेरे त्याला, आणि तो तुम्हाला कुठूनही तुमचं चलन फाडणार आहे. माझ्यासोबत अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत मनोज पाटील सर. नवीन हॉक आहे हा नक्की काय, म्हणजे मागच्या वेळी मला आठवतं FC रोडला सुद्धा अशाच पद्धतीचं AI पोलिसिंग सुरू झालेलं आहे. हे एक्झॅक्टली काय याची माहिती आहे? पोलीस आयुक्तांचा आमचा असा मनोदय आहे की ह्युमन इंटरफेरन्स जो असतो चलान इश्यू करण्यामध्ये तो कमी करता येईल का, म्हणजे मशीन्स हे टेक ओव्हर करतील का. आणि याचं सगळ्यात सोपं सोल्युशन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आपल्याला कल्पना असेल, आमच्याकडे रेड लाईट व्हायोलेशन कॅमेराज आहेत, आमच्याकडे स्पीड कॅमेराज आहेत, पण हे कॅमेराज फक्त एक पर्पज करतात जे त्यांना दिलेलं आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅमेराज यांना तुम्ही काहीही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं प्रोग्राम करू शकता. म्हणजे अगदी आता एक गाडी गेली, त्याला पुढं नंबर प्लेट होती, मागे नव्हती, तर आता ते सुद्धा याच्यामध्ये पकडलं जाईल. याच्यामध्ये कुणी उलट्या दिशेने येत आहे, कोण ट्रिपल सीटमध्ये येत आहे, कुणी फोनवरती बोलतंय, या सगळ्या गोष्टी आता या गाडीतून आपल्याला टिपता येईल. आणि मग पोलीस त्यांची ड्युटी करत राहतील, म्हणजे पोलीस पेट्रोलिंग करत राहतील, पोलीस प्रेझेन्स दाखवत राहतील, पण त्याबरोबरच गाडी त्याचं काम करेल. म्हणजे गाडी म्हणजे याच्यातली AI जी सिस्टीम आहे ती त्याचं काम करेल. आणि मग चलान्स इश्यू होतील. हे चलान त्या क्षणाला खरं तर लगेचच त्यांच्या मोबाईलवरती येतील जे व्हायोलेटर्स असतील. सध्या आम्ही फक्त एक स्टेपमध्ये ठेवले की सध्या आम्ही हे आमच्या कंट्रोल रूमला पाठवतोय आणि तिथून मग चलान जनरेट होतील, म्हणजे काही तासांमध्ये ते जनरेट होतील. परंतु ही सिस्टीम अशी एनेबल्ड आहे की त्या क्षणाला तुम्ही इथून पुढं 50 मीटर पण नाही गेला पण तुमच्या मोबाईलवरती तुमचं चलान येऊ शकेल. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे असं आहे की पुणेकर इथले नियम मोडतात, आणि ते नियम मोडणं हे इथल्या ट्रॅफिकचा आणखी एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे शहरातलं. पुणेकर म्हणून आपण ट्रॅफिकला वैतागलेलो जरी असलो तरी सुद्धा रॉंग साईडने येणं, चुकीच्या ठिकाणी गाड्या पार्क करणं, हा सुद्धा त्या ट्रॅफिक तिथं जमण्याचा किंवा तिथे गाड्या सगळ्या एकामागोमाग